बोला हर्षाताई. मॅडम माझ्यात खूप निगेटिव्हिटी होती. हा. यांच्याशी थोडं बोलणं झालं का मी एकदम शेवटच्या टोकाला जायची, की म्हणजे काही आजार होईल किंवा आत्महत्या असं म्हणजे वेगळंच काहीतरी मनात यायचं आणि त्याच्यातच दिवस रात्र त्याच्यातच राहायची. आणि आता ते म्हणजे निगेटिव्हिटी येतच नाही, ते विचारच येत नाही. बहुत बढ़िया. मग विद्या पाटील, हा विद्या पाटील माझी बहीण आहे मॅडम, भुसावळला राहते. तिने केलंय. सध्या कोणत्या बॅचला आहे? मॅडम, नाही झालंय तिचं हा, ग्रँड मास्टर विद्याताई पाटील. पर्यंत. हो 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 हो, टीचर. हा. हो हा. मॅडम, टीचर हा. हा, ग्रँड मग तिला, मास्टर. हा. हा तिला सांगायची मग मी. हा. मग ती बोलली की तू जॉईन हो, सर्व हम्म. निघून जाईल. मग हम्म. मी म्हणजे एवढे दिवस झाले ऐकायची, पण जॉईन काही झाली नाही. मग आता जॉईन झाली. बघा, आणि जर का एवढ्या दिवसाच्या जॉईन झाल्या असत्या, 10 दिवसात जर एवढं मिळालं आहे. हा. आणि यांचे विचार माझे विचार खूप वेगळे, म्हणजे त्यांना अध्यात्माची खूप आवड आहे. म्हणजे तुमचंही ऐकतात, दुसरंही ऐकतात, म्हणजे लिहून नोट्सही करून ठेवतात ते. तर त्यांचं म्हणणं होतं की तू तू पण तेच कर. म्हणजे मी म्हटलं माझी आवड तुमची आवड खूप वेगळी आहे, पण मग नाही, तू असं करशील तरच. त्याच्यामुळे आमचं जरा भांडण व्हायचं. हं. चांगल्या आणि गोष्टीसाठी मॅडम, भांडण होतं तुमचं, एवढं लक्षात घ्या. ओके. हा. आणि आता आता मी म्हणते, नाही आवडलं तर करायचं नाही रेकीचं. पण पहिले 45 दिवस पूर्ण तर करूया. नाही आवडलं तर सोडून देऊया. नाही, आता आवड निर्माण झाली, म्हणजे ते विचारच बाहेरचे माझे निघून गेले. खूप छान. आणि आता तेही खूप खुश आहे, म्हणजे त्यांच्या मनासारखं होत आहे, तर त्यांनाही खूप आनंद होतो. मस्त. खूप सुंदर. आणि आणि मॅडम, शक्तिपाठ झाला आणि कालचं पण लाईव्ह हे मेडिटेशन झालं. पण मला शक्तिपाठ झाला त्या दिवशी थोड्या वेळाने खूप म्हणजे खूप झोप आली, की म्हणजे मला असं वाटतच नव्हतं मी दुनियेत आहे. या पूर्ण दिवस मी झोपलेलीच होती. आणि काल पण लाईव्ह हे झालं, त्याच्यानंतर मी म्हणजे तसंच झालं, की मी झोप लागली मला आणि मी ऑफर्मेशन देते मुलांना, माझ्या घरच्यांना, मला स्वतःला त्यातच राहिली. ते उठ उठ म्हणतायत, मला उठायलाच होत नव्हतं आणि झोपच यायची, खूप झोप यायची. येऊ द्या. मग ताईला येऊ द्या. फोन केला. अच्छा, ताईला फोन केला. ताई बोलल्या मॅडमशी शेअर कर, काय असेल ते निघून जाईल. अ, कोणाला भूक लागू शकते अधिक जास्त. अच्छा. ओके. कोणाला हा. झोप येऊ शकते अधिक जास्त. आणि आता काही लोक म्हणतात, तुम्ही हात मोकळे ठेवा थोडेसे. हात मोकळे ठेवा. हं. हा. अ, राशी, हात मोकळे. तर कोणासोबत काय होऊ शकते माहितीये का? एखाद्याला अ, झोप अगोदर खूप यायची, पण आता कमी येते आहे. ओके, असं होऊ शकते. जे आपलं इम्बॅलन्स होतं ते बॅलन्स होते. तुम्ही हर्षा बऱ्याच दिवसापासून शांत झोप घेतली नाहीये. खरं आहे का सांगा मला? हा. हो. हां. मग ती झोप तुम्हाला त्या मेडिटेशन नंतर मिळून जाते. तुमच्या बॉडीला त्या अच्छा. झोपेची खूप गरज होती, आरामाची गरज होती. हा. मॅडम, पाय खूप दुखत आहेत, म्हणजे त्या पिरियड मध्ये खूप म्हणजे झोपच येत नव्हती. रात्री जाग यायची की ते पाय असे दुखतात आहे असं जाणवायचं खूप. हं. आता थोडं कमी झालं. थोडं व्यायाम पूर्ण केला तर मग जास्तच दुखतात असं वाटतंय मला. निघून जाणार हळू-हळू. थोडासा व्यायाम आणि मेडिटेशन. पूर्णपणे पाय बरे हा. होऊन जातील. काळजी करू नका. हं. अच्छा, मी कंपनीत जात होती ना, तर हे मानेचे सर्व म्हणजे मागचा पार्ट पूर्ण दुखत होता, म्हणून हातही बिनधोक राहा. दुखत होता मी. बिनधोक राहा. सगळ्या गोष्टी ओके होणार आहेत. ओके. आपण आपल्या मनात ठेवलेलं असते, की मी हे काम हा. केलेलं आहे ना, म्हणून माझ्यासोबत माझं हे दुखते. मी ते केलेलं आहे हा. ना, मी मशीन काम केलेलं आहे ना, म्हणून माझे गुडघे आहे ना, हा. झिजणारच आहे. बघा, हा थॉट आपण क्रिएट केलेला असते. पण आपल्या शरीराला अच्छा. रोज नव्या पेशी निर्माण होत असतात. रोज. दररोज ज्या हा. निर्माण होणाऱ्या पेशी आहेत, जे सगळं काही आहे, ते कशासाठी आहे? ती झीज भरून काढायसाठी आहे ना. आपलं शरीर स्वतःची हम्म. झीज भरून काढू शकतो. पण आपण जो थॉट निर्माण केलेला असतो, की यांनी असं होते, म्हणून मग ते तसंच एनर्जी क्रिएट राहते.
काय आपण ठरवलं तर आपण कितीही काम केलेलं असू देत, काही असू दे, आपण आपलं शरीर मला हवं आहे तसं मी निर्माण करू शकते पुन्हा. एवढी ऊर्जा त्या ब्रह्मांडाने आपल्या आतमध्ये दिलेली आहे. आपल्यालाच आपल्या ऊर्जेची ओळख नाहीये. आपल्यालाच माहिती नाही की आपण तिचा उपयोग कुठं-कुठं आणि कसा-कसा करावा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित. काल सकाळी माझी तब्येत किती खराब होती. खरं तर मला एवढी ताप होती ना, की कोणी इथं बसून दुसरं सेशन घेऊ शकलं नसतं एवढं मात्र गॅरंटी आहे. खूप जास्त डोकं दुखत होतं. एवढं की विचारूच नका. थोडंसं व्हायरल असेलच ते. पण कुठं? तुमच्यासोबत मेडिटेशन केलं आणि मग त्यानंतर थोडा आराम केला. एका गोळीची सुद्धा गरज पडली नाही. कदाचित तुम्हालाही समजलं नाही की मॅमची तब्येत एवढी खराब आहे काल. ओके. हां. पण होती. म्हणजे परवाच्या दिवशी रात्रीचे 2 सेशन त्या तब्येत खराबमध्येच होते झालेले आणि काल सकाळी तुमच्या अगोदरचं पहिलं सेशन आणि तुमचं सेशन. पण झालं ओके. शरीराला थोडासा वेळही द्यावा लागेल ना, स्वतःला रिकव्हर करायसाठी. आहे ना, थोडासा वेळ, थोडं मेडिटेशन आणि करत राहा. बरोबर होतात सगळ्या गोष्टी. ओके? हां. मॅडम पण पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहा. एवढं लक्षात घ्या. तुमची पॉझिटिव्हिटी तुम्हाला पुढे नेणार आहे. तुम्ही जर म्हटलं, "अरे, काही होत नाहीये." नाही. मी असं नाही म्हणत, की तुम्ही गोळ्या औषधी घेऊच नका. मी असं म्हणते हळू कमी करा. साधी ॲसिडिटी आहे, साधं डोकं दुखणं आहे, साधं-साधं काही-काही आहे, पोट दुखणं आहे, थोडंसं कणकण झाली, लगेच आपण गोळ्या औषधीवर जातो. हं? आपल्या शरीराला ती संधी द्या, की तू तुझ्या ऊर्जेचा वापर करशील. पण असं नाहीये, की मी मेडिटेशनच करत नाहीये आणि गोळ्याही घेत नाहीये. असं नाही करायचं. प्रसादिनी. हां. गोळ्या घ्यायच्या, वाटल्यास सुरुवातीला थोड्या-थोड्या गोळ्या सुरू ठेवा. जे काही तुमच्या ट्रीटमेंट असतील, काही थायरॉईड असेल, काही शुगर असेल, काही बीपी असेल, जे काय असेल, अधिक काही असेल, तर सध्या थोड्याशा सुरूच ठेवा. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नका, रेग्युलर जर ट्रीटमेंट असेल तर. आणि हळू तुम्हाला समजते आपण कसं-कसं या सगळ्या गोष्टीमधून बाहेर निघतो. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट ऊर्जा देत असते. आपण काय विचार करतो हे महत्वाचं असते.